हॅलो स्टुडंट्स, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजचे लेक्चर हे येणाऱ्या सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक व MPSC परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. यात आपण बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश व्होकॅब्युलरीचा अभ्यास अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत. तसेच या लेक्चरच्या मोफत PDF नोटसुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. ते मी समोर लेक्चरमध्ये सांगेल की ते तुम्हाला कुठे मिळेल. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूयात. तर आपल्या लेक्चरचा फर्स्ट वर्ड आहे केप्रिशियस. आता केप्रिशियसचा अर्थ काय होतो? मन सतत बदलणारा चंचल. ओके. म्हणजे समवन ऑर समथिंग दॅट इज अनप्रेडिक्टेबल, चेंजेबल ऑर ॲक्टिंग विदाउट थिंकिंग. म्हणजे असा व्यक्ती किंवा असं काही जे अनप्रेडिक्टेबल आहे, जे काहीही होतं कधीही. चेंजेबल म्हणजे वारंवार बदलत राहतं. और ॲक्टिंग विदाउट थिंकिंग म्हणजे असा कोणता व्यक्ती जो विचार न करता बोलून देतो किंवा विचार न करता कोणतीही गोष्ट करून देतो, तर त्या व्यक्तीला म्हणतो आपण कॅप्रिशियस. ठीक आहे. तर कॅप्रिशियसचे सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द जर आपण बघितले तर आहे अनप्रेडिक्टेबल. ठीक आहे. म्हणजे कधीही काहीही होतं, प्रेडिक्ट नाही करू शकत आपण. प्रेडिक्शन म्हणजे म्हणू शकतो. अनप्रेडिक्टेबलचा जर मी अर्थ तुम्हाला सांगेल, प्रेडिक्टेबल म्हणजे होतं की आपल्याला माहीत असतं की आपण प्रेडिक्ट करू शकतो की यानंतर काय होईल. पण अनप्रेडिक्टेबल म्हणजे काय, की आपल्याला माहीतच नाही की काय होणार आहे. म्हणजे ते चेंज होत राहतं. ठीक आहे. व्हिमसिकल जे वारंवार चेंज होत राहतं, बदलत राहतं. इनकन्सिस्टंट. ठीक आहे. इनकन्सिस्टंट म्हणजे तेच कधी होतं, कधी होत नाही. इनकन्सिस्टंटचं जर आपण अपोजिट मीनिंग म्हणजे त्याचा अँटोनिम बघितलं तर आहे कन्सिस्टंट. आणि कन्सिस्टंटचे जर एक्झाम्पल बघितलं तर आपलंच आपण एक एक्झाम्पल घेऊ की आपण कन्सिस्टंटली अभ्यास करतो. ठीक आहे. आपण नेहमी अभ्यास करत राहतो. कन्सिस्टंट म्हणजे आपण गॅप देत नाही आपल्या अभ्यासात. ठीक आहे. आता त्याचे अँटोनिम्स आहे म्हणजे त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे स्टेबल म्हणजे एका जागेवर स्टेबल आहे. म्हणजे तो चेंज नाही होत. कन्सिस्टंट बघा मी आताच तुम्हाला सांगितलं कन्सिस्टंट. प्रेडिक्टेबल ठीक आहे म्हणजे आपण प्रेडिक्ट करू शकतो. आपण अनुमान लावू शकतो की समोर काय होईल. ठीक आहे. आता कॅप्रिशियसचे जर आपण एक्झाम्पल बघितलं तर आहे द वेदर हिअर इज सो कॅप्रिशियस. यू नेव्हर नो वेन इट विल रेन. जो वेदर आहे, जो हवामान आहे तो काय कॅप्रिशियस आहे. आपल्याला नाही माहिती की कधी पाऊस पडेल, कधी ऊन पडेल. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्ड बघूयात. आता नेक्स्ट वर्ड आहे इन्व्हिन्सिबल. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे जो वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो. डबल स्टार. तर इन्व्हिन्सिबल म्हणजे ज्याला हरवता येत नाही असा, अपराजित. म्हणजे असा व्यक्ती किंवा असं काही ज्याला आपण हरवू नाही शकत. समवन ऑर समथिंग दॅट कॅन नॉट बी डिफिटेड ऑर ओव्हरकम. ठीक आहे. त्याचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द जर आपण बघितले तर आहे अनबीटेबल, बीटेबल इथे आहे त्याच्या अँटोनिम्स आहे. आता बीटेबलचा जर आपण मीनिंग बघितला म्हणजे अनबीटेबलचा आपल्याला अर्थ कळेल, तर त्याला आपण हरवू शकतो. ठीक आहे. आपण त्याला मात देऊ शकतो. अनस्टॉपेबल म्हणजे तो कधी थांबत नाही. ठीक आहे. आता इन्व्हिन्सिबलचे जर आपण अँटोनिम्स बघितले म्हणजे समानार्थी शब्द बघितले, तर त्याचे समानार्थी शब्द आहे वीक, कमजोर आहे तो, त्याला आपण इझिली हरवू शकतो. वल्नरेबल, वल्नरेबल हा वर्ड हा मी माझ्या मागच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. तर वल्नरेबल म्हणजे अ, म्हणू शकतो की त्याच्यावर कोणत्याही गोष्टीचा किंवा फॉर एक्झाम्पल तिथे आपण एक्झाम्पल घेतला होता वल्नरेबलचा की जे लहान मुलं असतात ते वल्नरेबल असतात नॉर्मल डिसीजेसला म्हणजे नॉर्मल बिमाऱ्या त्यांना लवकर होतात. म्हणजे इफेक्ट करतो म्हणजे वीक, वल्नरेबल म्हणजे वीक म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचा लवकर परिणाम होतो. बीटेबल आताच बघितलं आपण बीटेबल म्हणजे आपण त्याला हरवू शकतो म्हणजे हरवू शकतो. ठीक आहे. आता त्याचं एक्झाम्पल बघितलं द टीम प्लेड सो वेल दॅट दे लुक इनविन्सिबल. ती जी टीम होती ती खूप छान पद्धतीने खेळली ज्यामुळे ती कशी दिसत होती इनविन्सिबल म्हणजे त्याला कोणी हरवू नाही शकत. ठीक आहे. मी इथे टीमचं पोस्टरही लावलंय म्हणजे आपली इंडियन टीम आहे त्यामुळे तुम्हाला लवकर समजून येईल. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्ड बघूयात. आता नेक्स्ट वर्ड आहे फिलिस्टाईन. आता फिलिस्टाईन म्हणजे काय? तर A Philistine is a person who does not appreciate art, culture, literature, or intellectual ideas. They focus only on practical or material things. म्हणजे असा व्यक्ती ज्याला कला, संस्कृती, साहित्य किंवा कोणत्याही गोष्टी म्हणजे मोस्टली ज्या आर्ट कल्चरला रिलेटेड आहे, त्या गोष्टीमध्ये त्याला एकही तीळ मात्र त्याला इंटरेस्ट नसतो. तो फक्त व्यावहारिक
म्हणजे पैसा, व्यवहाराच्या आणि पैशांच्या गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट असतो. ठीक आहे. तर त्याचे जर आपण सिनोनिम्स बघितले, त्याचे समानार्थी शब्द बघितले, तर मटेरियलिस्टिक म्हणजे तो नेहमी मटेरियल म्हणजे त्याला आर्ट कल्चरशी लेणं-देणंच नाहीये. तो फक्त पैसा किंवा कोणत्या गोष्टीमध्ये आपला प्रॉफिट होईल म्हणजे आपला फायदा होईल तो बघत राहतो. अनकल्चर्ड पर्सन, बार्बेरियन. ठीक आहे. आता नेक्स्ट त्याचे अँटोनिम्स बघूयात म्हणजे विरुद्धार्थी शब्द बघूयात. तर आहेत आर्टिस्टिक म्हणजे त्याला आर्टिस्टिक हा वर्ड आर्टमधून आलाय. ठीक आहे. आर्ट म्हणजे कला. आता आर्टिस्टिक पर्सन म्हणजे त्याला आर्टमध्ये खूप इंटरेस्ट आहे. कल्चर्ड पर्सन म्हणजे त्याला तो कल्चर सगळे मानतो किंवा सगळ्या कल्चरल गोष्टी करतो तो. आता जर आपण फिलिस्टाईनचं एक्झाम्पल बघितलं तर त्याचं एक्झाम्पल आहे, ही रिफ्यूज टू व्हिजिट द आर्ट म्युझियम बिकॉज ही इज अ फिलिस्टाईन. आता रिफ्यूज करणे म्हणजे काय? रिफ्यूज म्हणजे मना करणे. ठीक आहे. आता ही रिफ्यूज टू व्हिजिट द आर्ट म्युझियम बिकॉज ही इज अ फिलिस्टाईन म्हणजे त्यांनी आर्ट म्युझियममध्ये जायला नकार दिला. नकार देणे. ठीक आहे. नकार दिला का बरं? कारण तो फिलिस्टाईन आहे. कारण त्याला आर्ट मध्ये कल्चरमध्ये काहीच एक मात्र इंटरेस्ट नाहीये. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्ड बघूयात मेलनकॉली. आता मेलनकॉली हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. प्लस डबल स्टार. ठीक आहे. आता मेलनकॉली म्हणजे काय होतं? उदासी, विषाद, गंभीर दुःख. अ डीप थॉटफुल सॅडनेस, अ फीलिंग ऑफ सॉरो. म्हणजे असा व्यक्ती ज्याला खूप जास्त दुःख आहे. सॉरो म्हणजे दुःख. ठीक आहे. आता त्याचे जर समानार्थी शब्द बघितले तर आहे सॅडनेस, ग्लूम. ग्लूमही हा शब्द इम्पॉर्टंट आहे. ग्लूम हा एक्झाममध्ये विचारला जातो. ग्लूम, सॉरो मी आता सांगितलं दुःख. ठीक आहे. आता त्याचे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द जर आपण बघितले तर त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे हॅपीनेस, आनंद, जॉय म्हणजे हॅपीनेस, चीअरफुलनेस म्हणजे आपण खूप जास्त खुश आहो, आनंदी आहो. जर आपण आनंदीचे अजून सिनोनिम्स बघितले तर आहे इक्स्टॅटिक. इक्स्टॅटिक हाही एक्झाममध्ये विचारलेला शब्द आहे. इक्स्टॅटिक म्हणजे हॅपी, आनंदी. ओके. आता जर त्याचं आपण एक्झाम्पल बघितलं तर अ फीलिंग ऑफ मेलनकॉली फिल्ड हर हार्ट ॲज शी रिमेंबर्ड द पास्ट. आता याचा अर्थ असा होतो की अ, तिच्यामध्ये एक दुःखाची भावना आली. का बरं? कारण तिला तिचा पास्ट आठवला. रिमेंबर म्हणजे आठवणे. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट वर्ड बघूयात. आता आपला नेक्स्ट वर्ड आहे क्लॉस्ट्रोफोबिया. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे काय होतं? आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात फोबिया म्हणजे काय? फोबिया म्हणजे भीती. ठीक आहे. आता फोबिया म्हणजे होतं भीती. आता क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे काय? बंद जागेची भीती, अरुंद जागेची भीती. ठीक आहे. फिअर ऑफ क्लोज्ड ओर कन्फाइन्ड प्लेसेस. म्हणजे अशी भीती म्हणजे आपण एखाद्या रूममध्ये जर कोणता व्यक्ती बंद आहे, म्हणजे तो पूर्ण क्लोज्ड आहे, म्हणजे पॅक आहे ते रूम, तर त्याला त्या गोष्टीची भीती वाटतं. जसं दुसरं जर आपण उदाहरण घेतलं तर लिफ्ट. लिफ्ट पूर्ण बंद असते, राइट? तर लिफ्टमध्येही कोणत्या-कोणत्या व्यक्तींना भीती वाटते. का बरं? कारण त्यांना क्लॉस्ट्रोफोबिया आहे. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे बंद जागेची भीती. ठीक आहे. त्यानंतर आहे त्याचे जर आपण सिनोनिम्स बघितले, त्याचे समानार्थी शब्द बघितले, तर आहे फिअर ऑफ इन्क्लोज स्पेसेस. म्हणजे जे बंद जागा आहे, त्या गोष्टीची त्यांना भीती वाटते. ठीक आहे. आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द बघितले, म्हणजे त्याचे अँटोनिम्स बघितले, तर त्याचे अँटोनिम्स आहे कामनेस इन क्लोज प्लेसेस. म्हणजे ठीक आहे, तो नॉर्मल राहतो. क्लोज क्लोज प्लेसेसमध्ये त्याला काही फरक नाही पडत. ठीक आहे. आता आता क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे बंद जागेची भीती. आता हायड्रोफोबिया, HYDRO हायड्रोफोबिया. हायड्रो म्हणजे वॉटर. ठीक आहे. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती. ठीक आहे. आता जर आपण एक्झाम्पल घेतलं त्याचं, तर बिकॉज ऑफ हिज क्लॉस्ट्रोफोबिया ही फेल्ट अनकम्फर्टेबल इनसाइड द स्मॉल रूम. आता तिला क्लॉस्ट्रोफोबिया आहे, सॉरी त्याला क्लॉस्ट्रोफोबिया आहे म्हणून तो अनकम्फर्टेबल फील करत होता
रूमच्या रूममध्ये. ठीक आहे. इथे मी लिफ्टचं एक एक्झाम्पल पण लावलं आहे. तुम्ही बघू शकता की त्या व्यक्तीला लिफ्टमध्ये खूप भीती वाटत आहे कारण ती बंद जागा आहे. नेक्स्ट वर्ड. आता नेक्स्ट आहे इंट्रोवर्ट. आता इंट्रोवर्ट म्हणजे काय? अ पर्सन हू इज क्वाइट अँड प्रेफर्स बीइंग अलोन ऑर विथ अ पर्सन हू इज क्वाइट अँड प्रेफर्स बीइंग अलोन. ठीक आहे. इंट्रोवर्ट म्हणजे. म्हणजे असा व्यक्ती जो सतत त्याला एकटं राहायला आवडतो, तो कमी बोलतो किंवा स्वतःच्या स्वतः आयुष्यामध्ये तो आनंदी असतो. ठीक आहे. तर इंट्रोव्हर्टचे जर आपण सिनोनिम्स बघितले तर आहे क्वाईट, क्वाईट पर्सन शांत व्यक्ती. ठीक आहे. शाय, शाय म्हणजे लाजारू, जो लाजतो, बोलायला लाजतो. रिझर्व्ह पर्सन म्हणजे तो आपल्याच आपल्या धुंदीमध्ये असतो. ठीक आहे. आता त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे एक्स्ट्रोवर्ट, सोशल आणि टॉकेटिव्ह. ठीक आहे. आता इंट्रोवर्ट सोबत मी तुम्हाला एक्स्ट्रोवर्टही एक्सप्लेन करते. आता एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय? एक्स्ट्रोवर्ट त्याच्याच अपोझिट आहे म्हणजे त्याचा अँटोनिम आहे म्हणजे तो सोशल असतो. सगळ्यांशी बोलतो. ठीक आहे. अ, म्हणजे आपण आपण कॉलेजमध्ये पण बघितलंय, की कोणते-कोणते मुलं इंट्रोव्हर्ट असतात. म्हणजे ते फक्त अभ्यास करतात किंवा त्यांचा खूप छोटा ग्रुप असतो. ठीक आहे. ते जास्त लोकांशी बोलत नाही आणि कोणी-कोणी खूप एक्स्ट्रोव्हर्ट मुलं बघितले आपण कॉलेजमध्ये, जे खूप कूल असतात. ते सगळ्यांशी बोलतात, सगळ्यांशी हसतात. त्यांचा खूप मोठा ग्रुप असतो. ठीक आहे. तर त्यांना म्हणतो एक्स्ट्रोव्हर्ट. म्हणजे तो व्यक्ती सगळ्यांशी बोलतो. ठीक आहे. आता त्या त्या व्यतिरिक्त एक वर्ड आहे ॲम्बिव्हर्ट. तर ॲम्बिव्हर्ट म्हणजे काय? ॲम्बिव्हर्ट म्हणजे मिक्सिंग ऑफ बोथ म्हणजे इंट्रोव्हर्ट आणि एक्स्ट्रोव्हर्ट. म्हणजे जेव्हा त्याला वाटेल, की नाही मला सोशल व्हायचं आहे, मला लोकांसोबत बोलायचं आहे. ॲम्बिव्हर्ट हा व्यक्ती काय करतो, तेव्हा तो लोकांशी बोलतो. ठीक आहे. आणि जेव्हा त्याला वाटते, की नाही बा मला आता शांत राहायला पाहिजे, तेव्हा तो शांत राहतो. ठीक आहे. म्हणजे तो दोन्ही सिच्युएशन प्रॉपर मॅनेज करतो. तर तुम्ही हे तीनही जे शब्द आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. इंट्रोव्हर्ट म्हणजे जो कमी बोलतो, जो स्वतःच्या स्वतः लाईफमध्ये आनंदी असतो. सेकंड आहे एक्स्ट्रोव्हर्ट जो सोशल असतो, जो सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांशी हसून खेळून बोलतो. ठीक आहे. आणि ॲम्बिव्हर्ट म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा तो दोन्ही सिच्युएशनमध्ये प्रॉपर फिट बसतो. ठीक आहे. आता आपण याचा एक्झाम्पल बघितला तर आहे की बीइंग अन एक्स्ट्रोव्हर्ट ही फील्स मोर कम्फर्टेबल वर्किंग अलोन दॅन इन लार्ज ग्रुप्स. आता तो व्यक्ती इंट्रोव्हर्ट आहे म्हणून तो जास्त कम्फर्टेबल आहे एकटं काम करण्यात. अलोन म्हणजे एकटे. व्यत एकटा काम करण्यात तो जास्त कम्फर्टेबल फील करतो. व्यतिरिक्त की मोठ्या ग्रुपमध्ये तो काम करेल. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्ड बघूयात. आता नेक्स्ट वर्ड आहे बॅरन. आता बॅरन म्हणजे सरदार, जहागीरदार, उमराव, उच्च दर्जाचा व्यक्ती. ठीक आहे. बॅरन इज अ टायटल नोबिलिटी Baron is a title of nobility. It refers to a man who owns land and has high social rank. It is also used informally for a very powerful or wealthy person in a particular field. म्हणजे असा व्यक्ती जो त्याच्या फील्डमध्ये त्याने खूप नाव कमवलेलं आहे किंवा तो खूप नावाजलेला व्यक्ती आहे त्याच्या फील्डमध्ये. जसं नोबलमॅन, लॉर्ड. फॉर एक्झाम्पल आपण जसं की आपलं घरमालक आहे फॉर एक्झाम्पल तर आपण त्याला लँडलॉर्ड म्हणतो. म्हणजे तो त्या जागेचा सरदार आहे. म्हणजे जहागीरदार आहे तो त्या जागेचा. टायकून आपण हा शब्द खूप ऐकलेला आहे. बिझनेस टायकून, रिअल इस्टेट टायकून. म्हणजे तो त्याच्या क्षेत्रामध्ये एक उच्च दर्जाचा व्यक्ती आहे म्हणजे बॅरन. ठीक आहे. आता त्याचे समानार्थी शब्द आहे कॉमनर. कॉमनर म्हणजे आम आदमी. ऑर्डिनरी पर्सन साधा व्यक्ती. म्हणजे ठीक आहे तो जॉब करतो 9 to 5 आणि आपली लाईफ जगतो. म्हणजे आपली ठीक आहे जीवन जगतो. आता बॅरन हा याचं स्पेलिंग आहे BARON बॅरन. ठीक आहे. तर याचा अर्थ असा होतो सरदार. एक अजून एक वर्ड आहे बॅरन. BARREN. मुलं नेहमी कन्फ्यूज होतात ह्या 2 शब्दांमध्ये. आता बॅरनचा अर्थ तर होतो म्हणजे म्हणू शकतो की सरदार जर आपण घेतलं मराठीमध्ये तर. आणि बॅरन म्हणजे अशी जमीन उपजाऊ म्हणजे अशी जमीन जी जी ज्याच्यामध्ये आपण पीक नाही पिकवू शकत किंवा म्हणू शकतो की त्याच्यामध्ये कोणतंही उत्पादन होत नाही. अशी जमीन, अशी शेती किंवा अशी जमीन. ठीक आहे. तर ह्या 2 वर्ड्समध्ये तुम्ही कन्फ्यूज नका होऊ.
बॅरन म्हणजे सरदार आणि बॅरन बॅरन लँड म्हणतात नेहमी एक्झाममध्ये येतो. बॅरन लँड म्हणजे त्या जागेवर कोणतेही पीकचं उत्पादन होत नाही. आता त्याचं जर आपण एक्झाम्पल बघितलं, ही इज नोन ॲज अ रिअल इस्टेट बॅरन इन द सिटी. म्हणजे तो काय आहे, रिअल इस्टेटचा बॅरन आहे म्हणजे टायकून आहे त्या सिटीमधला, रिअल इस्टेट बिझनेसमधला. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्ड बघूयात. आता नेक्स्ट वर्ड आहे हेअरलेस. आता हेअरलेस म्हणजे वारस नसलेला, उत्तराधिकारी नसलेला, म्हणजे असा व्यक्ती ज्याला कोणीही उत्तराधिकारी नाही आहे त्याच्या इस्टेटला किंवा त्याच्यानंतर कोणी नाही आहे. हॅव्हिंग नो हायर विदाउट अ सक्सेसर. ठीक आहे. त्याचे समानार्थी शब्द बघूया. म्हणजे त्या व्यक्तीला कोणता वारस नाही आहे. ठीक आहे. तर त्याचे अँटोनिम्स काय आहे? म्हणजे त्याचे अँटोनिम्स म्हणजे आहे कोणीतरी. ठीक आहे. विथ हायर, बेनिफिशियरी. ठीक आहे. बेनिफिशियरी त्याच्यानंतर नॉमिनी म्हणू शकतो आपण की आहे बा त्याच्यानंतर कोणी नाही कोणी व्यक्ती. ठीक आहे. लिगेट. ठीक आहे. तर ओके. आता या याचे एक्झाम्पल जर आपण बघितलं, द वेल्दी मॅन वॉज हेअरलेस सो हिज प्रॉपर्टी वॉज डोनेटेड टू चॅरिटी. हा जो वेल्दी पर्सन आहे तो काय हेअरलेस आहे. सो त्याची प्रॉपर्टी काय आपण चॅरिटीला म्हणजे त्याची प्रॉपर्टी काय चॅरिटीमध्ये डोनेट करून टाकली. कारण त्याला कोणी वारीसच नव्हता तर काय करणार होता. आता हेअर म्हणजे वारीस आणि हेअर म्हणजे आपले केस. हे प्रोनाउन्सिएशन पण सेम आणि स्पेलिंगमध्ये थोडासा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता नेक्स्ट वर्ड आहे असेंच्युएट. आता असेंच्युएटचा अर्थ काय होतो? असेंच्युएट म्हणजे अधिक उठावदार करणे किंवा ठळक करणे. टू मेक समथिंग मोर नोटिसेबल ऑर एम्फॅसाइज इट. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण खूप त्याला नोटीस करत आहोत म्हणजे त्याला ठळक दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे असेंच्युएट करणे. ठीक आहे. आता त्याचे सिनॉनिम्स म्हणजे त्याचे समानार्थी शब्द काय आहे? हायलाइट करणे. ठीक आहे. आपण हायलायटर यूज करतो सगळे राईट. तर हायलाइट म्हणजे त्याला ठळक दाखवणे. तर हायलाइट वरून लक्षात ठेवायचं की असेंच्युएटचा अर्थ होता हायलाइट करणे. अंडरस्कोर. आपण कीबोर्डमध्ये बघतो आपल्याला एक अंडरस्कोर म्हणजे कोणताही वर्ड आहे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो स्माइल लिहिला आपण. स्माइल अंडरस्कोर. आता काही नेम लिहू दे. मी आता लिहिते की फॉर एक्झाम्पल आमच्या चॅनलचे नाव स्मार्ट अंडरस्कोर अभ्यास. ठीक आहे. तर अंडरस्कोर याचा अर्थ होतो की आपण अंडरस्कोर हे इथेही करू शकतो ना. अंडरस्कोर म्हणजे त्याला आम्ही काय केलं स्मार्टला हायलाइट केलं. ठीक आहे. तर याचा अर्थ होता अंडरस्कोरच्या कोणत्याही गोष्टी ठळक करणे. ठीक आहे. अंडरस्कोर म्हणजे अंडरलाईन करणे. ठीक आहे. त्यानंतर स्पॉटलाईट. हां, आपण नेहमी मूव्हीजमध्ये बघतो स्पॉटलाईट म्हणजे खूप ठळक आहे ते गोष्ट. आता त्याचे अँटोनिम्स आहे त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे मिनिमाइज करणे. आपण लॅपटॉपमध्ये मिनिमाइज करून ठेवतो आपला टॅब म्हणजे त्याला काय करतो आपण दाखवत नाही. ठीक आहे. डाउन प्ले करणे म्हणजे शो नाही करत. रिड्यूस करणे कमी करणे. ठीक आहे. आता त्याचं एक्झाम्पल बघूयात. द ब्राईट कलर एसेंच्युएट्स द ब्युटी ऑफ द ड्रेस. म्हणजे जो ब्राईट कलर आहे तो काय करतो एसेंच्युएट करतो म्हणजे ठळक दाखवतो म्हणजे प्रभाव पडतो त्या गोष्टीचा. का बरं त्याचा ब्राईट कलर आहे म्हणून काय आहे द ब्राईट कलर एसेंच्युएट्स द ब्युटी ऑफ द ड्रेस. ब्राईट कलरने काय केलं की त्या ड्रेसची जी सुंदरता आहे ते वाढवली. ठीक आहे. एसेंच्युएट केली म्हणजे काय केली ठळक उठून दिसत आहे तो ड्रेस. नेक्स्ट आहे शोल. आता ग्रुप्सवरही क्वेश्चन येतात. म्हणजे तुम्हाला विचारतात की याच्या ग्रुपला काय म्हणतात त्याच्या ग्रुपला काय म्हणतात. तर लार्ज ग्रुप ऑफ फिश स्विमिंग टुगेदर. ठीक आहे. तर लार्ज ग्रुप ऑफ फिशला काय म्हणतो आपण शोल. SHOAL. म्हणजे खूप मोठा जो थवा म्हणू शकतो आपण थवा. तर तो काय जात आहे म्हणजे एक माशांचा थवा जात आहे तर त्याला म्हणतो की शोल ऑफ फिश. ठीक आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे स्कूल ऑफ फिशही म्हणतात. तुम्हाला तिथे 2 ऑप्शन दिले राहील. शोलही असू शकते, स्कूलही असू शकते. जर शोल नसेल तर तुम्हाला स्कूलला टिक करायचं आहे. जर तुम्हाला फिशचा ग्रुप विचारला तर तिथे. आणि नंतर आता फॉर एक्झाम्पल ग्रुप ऑफ पीपल. ग्रुप ऑफ पीपल त्याला म्हणतात क्राउड. ठीक आहे. आता त्यानंतर येतं ग्रुप ऑफ अँग्री पीपल.
हाही क्वेश्चन आलेला आहे, तर त्याला म्हणतात मॉब. ठीक आहे, तर हे दोन्ही शब्द तुम्ही लक्षात ठेवा. मी अजून काही ग्रुप्सवर क्वेशन्स घेऊन येईल नेक्स्ट सेशनमध्ये. म्हणजे ग्रुपवर जे काही शब्द विचारले जातात ते. ठीक आहे. सध्या तुम्ही हे लक्षात ठेवा, की ग्रुप ऑफ पीपल म्हणजे क्राउड आणि ग्रुप ऑफ अँग्री पीपल म्हणजे मॉब आणि ग्रुप ऑफ ग्रुप ऑफ फिश म्हणजे माशांचा थवा. तर मित्रांनो, हा आमचा एक आमचा टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, जो तुम्ही जॉइन करू शकता. तुम्हाला या चॅनलवर मोस्टली स्मार्ट अभ्यासच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला अपडेट्स पण मिळतील आणि त्यासोबत तुम्हाला आजच्या लेक्चरचे पूर्ण नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये मिळून जातील. सो आय होप तुम्ही आज नवीन वर्ड शिकला असाल आणि थँक्स फॉर वॉचिंग. कीप लर्निंग, कीप गोइंग. थँक यू सो मच.